कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी गणित स्कॉलरशिप इयत्ता 8वी स्कॉलरशिपची जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय क्रमांक 9.3 आज आपण घेऊन येणार आहोत. तर चला प्रश्न चालू करूयात. बघा या प्रश्नाची मांडणी कशी आहे. बघा 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9. आता येते काय, भागिले चिन्ह आहे, मग मी उलटून गुणिले लिहू शकतो 9/7. बरोबर. मग आता बघा ह्या 9ला 9 गेलं, 7ला 7 गेलं. ठीक आहे. मग राहिलं काय, 7/9 अधिक 7/9. काय येईल उत्तर? 14/9. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात. त्याच्यासाठी थोडंसं बेसिक आपल्याला माहीत असेल तर हे प्रश्न खूपच सोपे जातात. तर ते बेसिकचे आपण काय थोडेफार व्हिडिओ आपण घेतलेले आहेत, तर ते जुने व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील तर तुम्हाला हे प्रश्न खरंच खूप सोपे जातील. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 3/5. 3/5. आता इथे काय म्हणलंय, चा म्हणजे काय, गुणाकार. 3/5 4/3. 4/3 मध्ये किती मिसळल्यास, किती मिसळल्यास म्हणजे अधिक, किती मिसळले माहीत नाही, x मिसळले, मिसळल्यास 1/5 हा पूर्णांक मिळतो. आता बघा हे अशा पद्धतीचं उदाहरण होईल. मग आपल्याला x ची किंमत काढायची, मग ते काय होईल, 1/5 वजा, आता ह्यांचा 3ला 3 कॅन्सल आउट होईल आणि इकडं काय जाईल, 4/5. बघा 1/5 वजा 4/5 काय येईल, वजा 3/5. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात आपल्याला शाब्दिक मांडणी करता आली तर. बघा पुढचा प्रश्न काय, 3.1/4 या व्यवहार्य अपूर्णांकाची किंमत किती. मग मला सांगा 3ला 3च राहील, 1/4 ची किंमत किती असते, 1/4 म्हणजेच असतं 0.25 आणि आधी काय आहे 3, म्हणून उत्तर काय येईल 3.25. बघा पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा 5 आणि 3चा गुणाकार काय आला, 15. 15 आणि 3 काय, 18. 18/5 अधिक 7/10. येथे कोणतं चिन्ह आहे, भागाकाराचं. उलटून काय होईल, ते गुणिले होईल. ठीक आहे. आणि गुणाकार कुणाशी आहे तर 20शी आहे. मग बघू, सोडूया हे. बघा ह्या शून्याला हे शून्य जाईल, हे ते आलं 2×5. ठीक आहे. मग 18 अधिक 7, हे तर किती, छेद 5, हे तर पण छेद आहे 5. 18 आणि 7 किती, 25. 25/5 म्हणजेच उत्तर काय आलं, 5. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात. पुढील प्रश्न बघू. 5/7 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. म्हणजे यांच्यामध्ये कोणता अपूर्णांक आहे हा शोधायचा आहे. तर ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतो त्यावेळेस आपण काय करतो, तर अंशांची बेरीज भागिले छेदाची बेरीज. बघा 5 आणि 11ची बेरीज काय आली, 16 आणि 14 आणि 7ची बेरीज काय आली, 21. उत्तर काय आलं, 16/21. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिसळावे. 3/7 किती वेळा मिसळावे म्हणजे बेरीज काय येईल, 3. बघा हे जर शाब्दिक भाषेतला असं लिहायचं असेल तर ते अशा पद्धतीने येईल. तर ते कसं येईल बघा, 3/7 x बरोबर 3 वजा 3/7. छेद समान करून घेऊया आपण. काय आलं, 7×21 वजा 3 भागिले 7. मग 3/7x बरोबर 18/7. मग x ची किंमत काढायची आहे आपल्याला. काय येईल, 18/7 चा गुणाकार 7/3शी. बघा 7ला 7 जाईल आणि 3×6 = 18. x ची किंमत काय आली, 6. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटतात हे. पुढे बघा a बरोबर b बरोबर c बरोबर d. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. बघा मी b च्या जागी aच लिहू शकतो, c च्या जागी पण a लिहू शकतो आणि d च्या जागी पण a लिहू शकतो. समजा मी a ची किंमत 1 मानली,
ची किंमत 1 मानली तर काय येईल 1/5, 1/7, 1/3 आणि 1/2. यामध्ये सर्वात मोठा पूर्णांक कोणता येईल 1/2. म्हणजेच उत्तर काय येईल D/2. हे आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 9.4 स्वाध्याय आपण चालू करत आहोत आणि हा स्वाध्याय संपला की आपला पुढील लेक्चर असेल तो असेल घातांकावर. ठीक आहे. प्रश्न बघा, एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. 72 गुणिले 13/24, 24 त्रिक 72 त्रिक 39. किती मुलगे आहेत 39 मुलगे आहेत. मग मुली किती येतील 72 वजा 39 म्हणजे किती आलं 33 मुली आल्या बरोबर. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली. 39 पैकी 1/3 जे मुलगे आहेत त्यांची कबड्डी संघात निवड झाली म्हणजे किती मुलांची निवड झाली कबड्डीमध्ये 13 मुलांची कबड्डीत निवड झाली. तर कबड्डी संघात एकूण किती जणांना निवडले तर ते निवडले 13 जणांना. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज आणि सोपे प्रश्न आहेत हे. पुढील प्रश्न बघू. बघा आता हा असा प्रश्न दिलाय. येथे 6 आहे 10 आहे 4 आहे 10 आहे 6 आणि 4. म्हणजे आपण ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपण काय करतो की छेद समान करत असतो. आता छेद समान करताना येथे 6 10 आणि 4 हे 3 अंक आहेत. बघा परत 4 10 6 आहे म्हणजे हे अंक रिपीट होत आहेत. मग आपण काय करूया की छेद समान करताना 6 10 ह्याला कितीने गुणावं लागेल 4 ने. 4 10 ह्याला कितीने गुणावं लागेल 6 ने. 6 आणि 4 ला कितीने गुणावं लागेल 10 ने. ते गुणूया. मग वरती काय येईल 4 खाली काय आलं 4 6 10 अधिक वरती काय आलं 1 परत काय खाली काय आलं 4 6 10. वरती 1 नाही येणार वरती 6 येईल. बघा 6 ने गुणले ना आपण त्याला. आणि येथे वरती काय आलं 10 खाली काय आलं 4 6 आणि 10. आता सगळ्यांचे छेद समान आहेत. मी सगळा छेद एकत्रच लिहितो 4 6 10. वरती काय आलं 4 अधिक 6 वजा 10. 4 आणि 6 ची बेरीज किती आली 10. 10 मधून 10 गेलं किती येईल उत्तर 0. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा फक्त मांडणी जमली की प्रश्न किती सोपा जातोय. पुढील प्रश्न बघूया आपण. x ची किंमत विचारलेली आहे आपल्याला. ठीक आहे. मग बघा 11/3 चा गुणाकार वजा 3/22 होतोय आणि हे उलटून गुणिले होईल. मग 1 पूर्णांक वजाला वजाच राहील 125. आता 125चं कन्वर्जन मी कशात करतो तर ते पॉईंट 125चं कन्वर्जन मी 125 मध्ये करतो. त्याच्या आधी इकडचं सोडवूया आपण. 3 ला 3 जाईल 11 दुने 22 म्हणजे ह्याच्यासाठी आलं वजा 1 2 वजा हे वजा आणि हे वजा. बघा हे वजा काय होईल अधिक होईल. अधिक 1/2 चा गुणाकार 1 पूर्णांक. आता हे तर काय 125 मग वरती काय येईल 1000. ठीक आहे. वरती 1000 येईल 3 पॉईंट आहेत त्याच्यामुळं. मग आता मला सांगा ह्यांचा गुणाकार काय होईल 1000 भागिले 250. 250 ने भाग जाईल किती आलं उत्तर 4. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 9.3 आणि 9.4 पण संपवलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण घातांक वरील प्रश्न घेऊन येणार आहोत. तर घातांकावर 10.1 10.2 10.3 हे आपण स्वाध्याय कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण हे आपण लेक्चर घेणार आहोत. तर तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.